जनावरांनी आणि शेळी पालकांनी आजवर जनावरांना खटाखट ऊस खाऊ घातलाय। आता ऊस खाऊ घातल्याचे काही लोकांना थोडेसे त्रास किंवा परिणाम पाहायला मिळाले। जनावरांच्या बाबतीत शेण पातळ झालं किंवा शेळ्यांच्या बाबतीत जर गायला तर लेंड्या व्यवस्थित पडत नव्हत्या आणि ऊस पाचायला पण थोडासा त्रास देत होता। बरं महागा मोलाचा एवढा ऊस खाऊ तरी कशाला घालायचा? काही जण लोक म्हणजे वाडे खाऊ घातले, काही लोकांनी त्याचे बी परिणाम पाहायला मिळाले। म्हणून 86 आपलं हे बरोबर 86-032 ऊस क्रॉस म्हणजे ती नावच आहे 86-032 ऊसाचं। म्हणून महाराष्ट्रामध्ये ऊस खाऊ घालणं जनावरांना किंवा दुभत्या जनावरांना किंवा शेळ्यांना थोडंसं न परवडणारा विषय किंवा त्रासदायक विषय। म्हणून ऊसाचा क्रॉस चाऱ्याच्या बाबतीत एक नवीन पाहायला मिळाला। 86-032 जी ऊसाचं वाहन आहे त्याचा क्रॉस आता हे तुमच्या समोर आहे। हा ऊस नाहीये पण ऊसासारखाच आहे। पाहिल्याच्या नंतर लक्षात येईल बरं याचं झाड किंवा जे तुम्ही पान बघताल हे सुद्धा ऊसासारखंच आहे पण ऊस नाहीये, याला कूस नाहीये। हा ऊसही नाही आणि याला कुसही नाही, म्हणजे तुमच्या जनावरांसाठी एकदम पदशीर असा आहे। बरं डेमो तुमच्या समोर दाखवतो। आपलं कामच आहे चारा कुठलाही दाखवायचा म्हटलं त्यानं त्याचा पुरा R&D म्हणजे पूर्ण रिसर्च आणि त्याचं जे काय आहे ते पूर्ण तुमच्या समोर करून दाखवायचं। हे बघा कडाकड मोडते, लय कशाला हाताने पण मोडते, प्रत्येक धांडामध्ये हाताने मोडतंय। दुसरा महत्वाचा विषय याची पाचट निघते आणि गोडवा पण आहे, जसा ऊसाचा आहे तसा गोडवा पण आहे बघा। म्हणजे तुम्ही स्वतः जर आले निधी गोट फार्मवर किंवा महाराष्ट्रात कुठेही जरी गेले तरी 86-032 तुम्ही ज्यावेळेस डेमो बघाल काय जण म्हणतील काय येडं लागलं काय मास्तराला करा कर ऊसाचे किंवा चाऱ्याचे दांड खायला लागले। ते बघा जनावर खातात, आपणही ऊस खातो। हे ऊसाचा क्रॉस आहे आणि शेळी पालकांसाठी आणि दुग्ध व्यवसायातल्या पशुपालन करणाऱ्यांसाठी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे किंवा फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवून द्यायलो चाऱ्याची कमतरता पडली नाही पाहिजे आणि वाण व्यवस्थित। शेळ्या डेमो आहे तुमच्या समोर, शेळ्या खूप आवडीनं खायल्यात आणि फक्त पालाच नाही तर हे धांड सुद्धा ज्यावेळेस तुम्ही कुट्टी मशीनच्या माध्यमातून काढता तर हे धांडही आणि लागवड वगैरे बाकीच्या गोष्टी डेमो तुमच्या समोर आहे बघा। इथं एक ज्यावेळेस तुम्ही कांड लावता कमीत कमी एक जवळपास नाही म्हणलं तरी 30-40 फुटवे आलेले आहेत आणि उंची वगैरे तुमच्या समोर आहे। 1 महिन्याचा पाला आहे। बरं ह्याला काय तेच मी तुम्हाला डेमो काढा अशातला भाग नाही, हे आधर मोडतंय बरोबर आहे तुमच्या समोर। बरं हे वरचा शेंडात मोडा अशातला भाग नाही, हे बघा 2 कांड्याच्या नंतर मी मोडलं। ठिसूळ आहे, याच्यावर संशोधन केलेलं आहे। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जनावर खायला येतं, तुमच्या समोर खायला येतं म्हणून हे चांगलं आहे। आणि ह्याच्या कांड्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला याचे कांड्या मिळतील। ताई रेट काय याचा? आता सध्या 3 रुपयाला देतो आणि हा 1च महिन्याचा चारा आहे, तोडून परत आलाय। 1 महिन्याचाच आहे, इतकं स्पीड पण आहे। हा महिन्यामध्ये एवढं झालं हा त्याला स्पीड पण आहे तितकंच, गोड पण आहे तेवढं। काहीच म्हणणं आहे की एकदा कापणी झाल्याच्या नंतर परत वाढ व्यवस्थित आहे, खूप चांगली स्पीड आहे। मला सगळ्या चाऱ्यात आवडला हा। 1 महिन्यात तर परत कापाय पण येतोय, स्पीड पण आहे, गोड पण आहे, कुसकाटे पण नाही। पुस्तकात येत नाही काय कुठलीच काय नाही। ऊसाला म्हणलं ऊस म्हणलं की कुस आली पण याला कुस अजिबात नाही। बरं महत्वाचा विषय 3 रुपयाला कांडी देत आहेत ताई, तुम्ही थोडासा डिस्काउंट साठी आग्रह करू शकता। हा जास्त क्वांटिटी असेल तर क्वांटिटी जर जास्त असेल तर भेटेल। कारण माझं कामच आहे महाराष्ट्रात नवीन जर काही चाऱ्याच्या वरतीत आलं की त्याचं पूर्ण रिसर्च करायचं आणि आपल्या शेळ्याला टाकून बघायचं। मी स्वतः बघितलं बिटेलच्या शेळ्या आहेत निखिल सरांकडे निधी गोट फार्मवरती, तिथं खूप चांगल्या आवडीने शेळ्या खायला यायला आणि चारा पण चांगला आहे। विशेष म्हणजे ताईने सांगितल्याप्रमाणे वाढ भरपूर असल्यामुळं हा चारा शेळी पालकांसाठी चांगला ठरणार आहे। तर बघूया तुम्हाला जर काय वाटतंय तुम्ही ऑर्डर करा, लावा आणि लावल्याच्या नंतर तुमचा अनुभव मला सांगा। महत्त्वाची गोष्ट म्हणजे कानाकोपऱ्यात बस पार्सलच्या माध्यमातून दिला जातो, नंबर खाली साईडला दिलेला आहे, त्यांना कॉल करू शकता। धन्यवाद।